मुशेस संघाकडनं 1-0 असा गुणफलक. तर प्रत्युत्तर दाखल किरण मुंबईकर संघाकडनं राष्ट्रीय खेळाडू राणे पाटील हिची चढाई. रिक्त हस्ते माघारी परतावं लागलेलं आहे. संघ व्यवस्थापक मिहिरा वॉरियर्स साहिल पेन तसेच साहिल स्पोर्ट्स पेजारी दोन्ही संघाच्या संघ व्यवस्थापकांनी या माईक ठिकाणी स्टेजवर संपर्क साधायचा आहे. पंचप्रमुख उल्हास पाटील यांना भेटायचं आहे. मिहिरा वॉरियर्स पेन तसेच साहिल स्पोर्ट्स पेजारी दोन्ही संघाच्या संघ व्यवस्थापकांनी पंचप्रमुख उल्हास पाटील यांना भेटायचं आहे.
संघ व्यवस्थापक साहिल स्पोर्ट्स पेजारी पंच उल्हास पाटील यांना भेटायचं आहे. संघ व्यवस्थापक साहिल स्पोर्ट्स पेजारी. ॲडव्होकेट किरण मुंबईकर पनवेल तर जागृती गावदेव मोशे सुरू असलेल्या सामन्यामध्ये 8 गुण तर पनवेल 1 गुण.
तर पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे क्रीडा नगरीमध्ये. प्रयत्न प्रगती पथावर रश्मी पाटील जिकरीचे प्रयत्न भगीरथी प्रयत्न मात्र सुंदर क्षेत्ररक्षण टीमवर पाहायला मिळालं क्रीडांगण नंबर 2 वर. संघ मालक जागृती जगदीश सावंत मुर्शिद संघाकडून चढाईसाठी प्रीती नावाची एक जबरदस्त चढाईपटू कर्णधार पदाची धुराजीच्या खांद्यावर अशी जर्सी नंबर 1 आपण क्रीडांगण नंबर 2 वर पाहायला मिळते. हो जबरदस्त चढाई 2 गुणांची लढाई पाहायला मिळाली. खेळूच्या जरा मार लागलेला आहे, दुखापत होते आहे. क्रीडांगण नंबर 2-1 वर आपण सामना पाहताय. अर्थातच गौरांग क्वीन कासू प्रतिस्पर्धी संघ झुंज देते. अतिप्रचिती ट्रॅव्हल्स तुडुंबाडी भसला एक जबरदस्त लढत क्रीडांगण नंबर 1 वर लढत आपल्याला पाहायला मिळते. अदिती बनवलकर नावाची चढाईपटू क्रीडांगण नंबर 1 वर धनाडते चढाई करते. 11-15 4 गुणांची आघाडी. अर्थातच गौरव क्वीन कासू संघ मालक आकाश तांडे तर कोच रोशन तांडेल व्यवस्थापक किरण भोईर पाहायला मिळेल. तर अधिप्रचिती तुडुंबाडी मसला संघ मालक हरिचंद्र लोधी तर संघ प्रशिक्षक निकेत कोसबे सर आपणास पाहायला मिळतील. क्रीडांगण नंबर 2 वर चालू असलेला सामना गावदेवी मुशेद अर्थातच संघ मालक जागृती जगदीश सावंत कोच सुशांत नलावडे. क्रीडांगण नंबर 1 तर प्रतिस्पर्धी संघ झुंज देत असताना ऍडव्होकेट किरण मुंबईकर संघ मालक कोच अच्युत पाटील सर व्यवस्थापक नितीन पाटील. रसिकांची चांगली तादाद आणि मात्र बेधडक क्षेत्ररक्षण छान. काय डिफेन्स सजवला गावदेवी मुशेद संघाकडून. संघ मालक नक्कीच खुशी असतील. अर्थातच सन्माननीय जगदीशजी सावंत यांच्या माध्यमातून एक जबरदस्त लीग रिवर्स पंचक्रोशीमध्ये आपण पाहिली. मुशेद गावात दृष्ट लागावी अशी स्पर्धा आपण आयोजित केली होती. 15-4 एक हाती विजय मिळवू शकेल का मुशेद संघ, परंतु कडवी झुंज चालू आहे. ऍडव्होकेट किरण मुंबईकर स्पोर्ट्स क्लब पनवेल च्या प्रांगणात आता मात्र डुवार डायसाठी प्रीती चढाई करेल, जिने खरोखर जबरदस्त स्वतःला झोकून दिलंय. असे ही चढाईपटू सुपर डॅकलची नामी संधी असेल ते आता मात्र पनवेल संघासाठी आणि मात्र त्याच पद्धतीचा सामना सुपर डॅकल रेडर मैदानाच्या बाहेर. भरपूर अनुभवी सामनाधिकारी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे आहेत. जिल्हास्तरीय प्रौढ गट पुरुषांच्या स्पर्धेमध्ये अनेक वेळा मोठ्या स्पर्धांमध्ये उपस्थित असतात आमचे सर्व सामनाधिकारी. प्रयत्न करते छान, काय घडणार, यशस्वी प्रयत्न आहेत, मात्र श्वास कोंडला जाईल का, धडधड वाढली आणि मात्र क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पनवेल संघाकडून पाहायला मिळालं. काय क्षेत्ररक्षण केलं, बघावं आणि बघतच राहावं, त्याला म्हणतात टीम कॉम्बिनेशन. अतिशय सुंदर.
संघ मालक सुद्धा खुशी होतील जर असा खेळ आपण दाखवलात. मोशेद विरुद्ध पनवेल क्रीडांगण नंबर 2. क्रीडांगण नंबर 1 वर कासू विरुद्ध झुंजतील तुडुंबाडी मसला. क्षणाला ही स्पर्धा तुम्हाला आनंद देऊन जाईल. जय फाउंडेशन पेजारी प्राप्ती पृथ्वीराज ग्रामपंचायत टीम आपण जय तयात राहायचं आहे. क्रीडांगण नंबर 1 वर आपला सामना होईल. मिहिरा वॉरियर्स साहिल एंटरप्राइजेस कणे विरुद्ध साहिल स्पोर्ट पेजारी आपल्यासाठी सुद्धा पुकार असेल. आपण जय तयात राहायचं. क्रीडांगण नंबर 2 साठी आपला सामना होईल. रश्मी पाटील धोक्यातून वाट शोधून काढेल का, मेहनत करेल का आपल्या संघासाठी. मल्टिपल सन्माननीय संजय तांडेल सर आपणास विनंती आहे. आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. चला चला व्यासपीठावर विराजमान सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. युट्यूबच्या माध्यमातून अनेक जण ही स्पर्धा पाहत आहेत. कॅमेरामॅन फोकस करू. व्यासपीठावर अनेक खेळाडू पाहायला मिळतील. या क्रीडा नगरीमध्ये अनेक खेळाडू उपस्थित झालेले आहेत ही स्पर्धा पाहण्यासाठी. कारण पुरुष गटाच्या स्पर्धेला पूर्णविराम जवळजवळ लागलेला आहे. काल झालेल्या स्पर्धेत अतिशय सुंदर स्पर्धा पार पडली. आज ही महिला कबड्डी लीग 2026 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करत असताना क्रीडांगण नंबर 1 चा सामना तुम्हाला आनंद देईल. 13-16 पुन्हा एकदा प्रीती चढाई करेल. क्रीडांगण नंबर 2 वर 4-1 लढत असेल. 16-8 गुणांची आघाडी प्रीतीकडे आहे. अर्थातच मोशेद संघाकडे पाहायला मिळेल. रसिकांनी खचाखच भरलेली क्रीडा नगरी आता मात्र सज्ज झालेली आहे. या रणरागिण्यांचा खेळ पाहत असताना महिला भगिनीने सुद्धा उत्स्फूर्त आनंद मिळत असेल. प्रतिसाद छान आहे रसिक मायबाप प्रेक्षकांकडून. रायगडच्या कबड्डी इतिहासात सुवर्ण अक्षराने नोंद व्हावी असा हा क्षण तुम्ही पाहताय.
आणि त्या क्षणाचे साक्षीदार आपण सर्व होत आहोत. प्रेरणास्थानच म्हणावं लागेल प्रत्येकाला की चांगली साथ देता या स्पर्धेला आपण सर्वजण. रेडर मैदानाच्या बाहेर प्रत्येक खेळाडूला विनंती आहे खेळवृत्ती दाखवा. एक जबरदस्त खेळ तुम्ही करत आहात. रसिकपणावर आपल्या खेळाची छाप टाकत आहात. त्याच पद्धतीने खेळवृत्ती आपणास दाखवावी लागेल. संपूर्ण रायगड जिल्हा महाराष्ट्र तुम्हाला पाहतोय. युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह आहे, विसरू नका. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित महिलांच्या दमदार खेळाचा हा महासंग्राम महिला रायगड लीग 2026 आज आपल्याला मैदानावर पाहायला मिळते. जिद्द, संघर्ष, वेग, चपलाई आणि महिलांच्या शक्तीचा विराट आविष्कार तुम्ही पाहताय. दोन्ही मैदानावर या महिला भगिनी खरोखर झुंज देत आहेत. कडवी प्रत्येक क्षणाला उत्कंठा वाढत चाललेली आहे. या रायगडच्या पवित्र मातीतून आज घुमणार आहे ताकद, जिद्द आणि महिलांच्या पराक्रमाचा आवाज. जिथं मुलींना घरापुरतं मर्यादित मानलं जायचं तिथे आज त्या मैदान गाजवायला उतरल्यात. स्वागत आहे. लहान मुलांनी सुद्धा, बालगोपालींनी सुद्धा या स्पर्धेला आपली उपस्थिती लावलेली आहे. आयोजकांनी मात्र सुटकेचा श्वास आता पाहायला मिळेल. सर्वजण शांत. सचिन भोईर असतील, भाई मात्रे असतील, राकेश पाटील असतील, राहुल सिंग, हे सर्व खेळाडू इथे पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यशाकडे वाटचाल करत असताना पाहायला मिळते. प्रीतम ग्रेट असतील, 8-18 अजूनपर्यंत वेळ बाकी आहे. खोलवर चढाई, प्रयत्न छान, मात्र पुनश्च एकदा क्षेत्ररक्षण. रश्मी पाटील नावाचं वादळ मैदानाच्या बाहेर आहे. याला संजीवनी दिलं जाईल का? आणि विजयाचा खरोखर हा शंकनाथ कोण करे? वारंवार चढाई करते ती, अर्थातच प्रीती आणि यशस्वी सुद्धा होते. वेळ काढू धोरण पाहायला मिळालं. 1+2 लोणाचा बोजा आता पडेल मात्र ते पनवेल संघावर. आता मात्र स्मितील पाटीलची स्ट्रॅटेजी काय असेल, अर्थात गुड्डू पाटील. बघा, ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी राकेश पाटील सारखा व्यक्तिमत्व स्वतःला झोकून देतोय.
धडक काय सामना झाला. लाजवाब प्रयत्न क्रीडांगण नंबर 1 वर. अजून वेळ बाकी आहे. मैदान गाजवून सोडलं या महिला भगिनींना. सन्माननीय संजयजी तांडेल आणि सन्माननीय महेश पाटील, आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. आता मात्र पलटवार होतोय. क्रीडांगण नंबर 1 वर कासू विरुद्ध मसला असा हा सामना तुम्ही पाहताय. तर क्रीडांगण नंबर 2 वर पनवेल विरुद्ध मुशेद अलिबाग असा हा सामना तुम्ही पाहताय. बारा 24 तर क्रीडांगण नंबर 1 वर 20-22 अदिती नावाची एक रणरागिणी चढाई करते. क्रीडांगण नंबर 1 वर प्रत्युत्तरास दाखल असेल पायल, मात्र माघार. काय स्ट्रॅटेजी असेल रोशन तांडेल संघ प्रशिक्षक, किरण भोईर. पायल आता मात्र टिपला गेलाय. जबरदस्त चढाई कुरुंबाडी मसला संघाकडून. अंकिता भूषण पाटील, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या क्रीडा नगरीमध्ये आहे. पायलवर पूर्ण दारोमदार असेल संघाचे आणि हीच पायल धुक्यातून वाट शोधून काढेल, काट्या कोट्यातून वाट शोधून काढेल. चढाई पट्टू चढाई करते मात्र माघार.
अनिकेत कोटेकर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. या क्रीडा नगरीमध्ये आपण उपस्थित झालेला आहात. विनंती, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. हो हो हो, क्रीडांगण नंबर 1 वर 2 वर जबरदस्त सामना. प्रथमोपचार घ्या. मी म्हटलं की पायल धुक्यातून वाट शोधून काढेल. बावीस 25 क्रीडांगण नंबर 1 चा गुणफलक तुम्हाला पाहायला मिळते. बावीस 26 बोनस पॉइंट. वारंवार बोनस मैदानावर पाहायला मिळत आहेत. अदिती नावाची चढाईपटू वेग धारण करते. क्रीडांगण नंबर 1 वर 23-26 गुणफलक आहे. रंगेल हा सामना. क्रीडांगण नंबर 1 वर 24-27. पाहण्यासारखा सामना. क्रीडांगण नंबर 1 वर 25-27 2 गुणांची आघाडी कडुंबाडी म्हसला संघाकडे. तर कासू संघ आता मात्र 2 गुणांची आघाडी निश्चितच मोडून काढेल का? Padla.
25-27 असा गुणफलक क्रीडांगण नंबर 1 वर आता मात्र पायल खोलवर चढाई करत असताना बोनस पॉइंट ऑफ असेल या चढाई पद्धतीसाठी खोलवर चढाई आणि ही निर्णायक चढाई ठरू शकेल 1 गुण प्राप्त करतोय आता मात्र सामना येईल एकदम चुरशीचा अटीतटीचा सामना आता म्हणावा लागेल 26-27 2 गुण तोडीस तोड प्रत्युत्तर दोन्ही मैदानात तुम्हाला पाहायला मिळतो 26-29 या क्रीडानगरीमध्ये रमेश पाटील सर आपण उपस्थित आहात आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या क्रीडानगरीमध्ये आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं सन्माननीय रमेश पाटील सर आपलं हार्दिक स्वागत आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं 18-26 जबरदस्त पलटवार केला तो पनवेल संघानं ही आघाडी मोडून काढू शकते पनवेल संघ मुशेद संघाकडून चढाईला प्रीती पाटील आणि प्रीती पाटीलला सुद्धा शृंखला पडलेली आहे काय सामना रंगला क्रीडांगण नंबर 1 वर 27-29 त्याच पद्धतीचा सामना चालू आहे अंदाज लावणं कठीण जाईल पायल मैदानात आहे तोपर्यंत काही शक्य आहे संघाची कर्णधार पदाची धुरा जिच्या खांद्यावर अशी पायल निघले जवळ जवळ मध्यरेषा भेदणार पायलला थांबवलं गेलं अक्षरा गुरव प्रयत्न किती प्रगती पथावर आपण केलेत भगीरथी प्रयत्न पाहायला मिळालं Hey,